14 वर्षांनंतर दुःखाच्याच कार्यक्रमासाठी परत या ठिकाणी यावं लागेल असं कधी वाटलंच नाही. नमस्कार मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात पहाटेच्या 3 वाजतापासून झालेली आहे. 10 दिवसापूर्वी आत्याचे मिस्टर त्यांना देवआज्ञा झाली. आज त्यांचा दशक्रिया विधी होता, तोही बीडमध्ये. आयुषच्या एक्झाम चालू आहेत आणि एका दिवसात परत व्हायचं होतं म्हणून त्याला काही घेतलं नव्हतं. त्याच्यासाठी स्वयंपाक बनवला. स्वामींची सकाळची देवपूजा झाली, त्यांचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासासाठी निघलो. प्रवास लांबचा होता, त्याच्यामुळे दशक्रिया विधी हाताला लागणं महत्त्वाचं होतं. एरवी तर आपलं काही जाणं होत नाही तिकडच्या साईडला, म्हणून आज लवकरात लवकर पोचून सगळ्यांच्या गाठीभेटी होतील हे निश्चित होतं. सगळ्यात अगोदर आम्ही गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी थांबलो. सकाळी खूप जास्त थंडी होती, त्याच्यामुळं जर्किंग वगैरे वेअर केलं होतं. व्हिडिओ काढायची अजिबात इच्छा नव्हती, पण या व्हिडिओच्या मार्फत म्हटलं चला जुन्या आठवणी ताज्या होतील. आमच्या भावंडांमध्ये आई-वडिलांच्या नंतरनं आत्या आणि मामांचं स्थान आहे. कारण आई-वडिलांनंतरनं आम्हाला कोणी जर सांभाळलं असेल तर ते आत्या-मामांनी आहे. आत्या अगोदरच देवाच्या घरी गेली होती. आता 14 वर्षानंतरनं मामाही गेले. त्यांचा दशक्रिया विधी बीडमध्ये कंकालेश्वर मंदिराच्या काठाला होता. स्त्रीचं आयुष्य किती कठीण असतं. लग्न झालं की, संसार चालू झाला की या गोष्टी संपतात. 14 वर्षानंतर इकडे येणं झालं. अगोदर उन्हाळ्याच्या सुट्टीला महिना आम्ही इथे राहिलेलो आणि आज दुःखद घटनेच्या निमित्ताने इकडे आलेलो आहोत. एका गोष्टीमध्ये मी नवऱ्याच्या बाबतीमध्ये खूप लकी आहे. सुखाच्या कार्यक्रमामध्ये एक वेळेस त्यांच्याकडून नाही मला घेऊन जाणं झालं तरी ते मला दुःखाच्या कार्यक्रमामध्ये नेहमी आवर्जून पुढे घेऊन येतात. कितीही काही काम असलं तरी त्या दिवशी ते सुट्टी काढतात आणि मला त्या कार्यक्रमासाठी हजर करतात. एकतर आपण असं कोणाला आवर्जून वगैरे भेटत नाही आणि भेटलं तरी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होते. माणसं या जगात आहे तोपर्यंत सगळ्यांना भेटून घेणं हे खूप महत्त्वाचं झाले, कारण की माणसाची कोणी गॅरंटी दिली नाही. माणूस आज आहे, उद्या नाही आहे. ते म्हणतात ना, अपना हर पल ऐसी जियो जैसे की आखरी हो, ते खरंच आहे. मामांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.